मी विक्रांतना डिवोर्स देईन. प्रॉमिस? हो आत्या, मी डिवोर्स देईन विक्रांतना. काय झालं? काही नाही, फोनवर बोलत होती, गरगरल्यासारखं झालं आणि मग चक्कर आली. तू चहा घेशील ना? बस. असं काय बघतोयस माझ्याकडे? मला खरंच चक्कर आली होती यावेळी. यावेळी म्हणजे गेल्या वेळेचं सगळं खोटं होतं. तू आईंना भेटून आलास का? म्हणजे मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते तेव्हाच मला चक्कर आली. त्या बऱ्या असतील ना रे? मला खूप काळजी वाटते. तू जाऊन बघून आलायस का त्यांना? नाही, मी सरळ इकडेच आलो. तुला कुठे लागलं वगैरे तर नाही ना? नाही, मला जरासं गरगरलं आणि मग मी धडपडले, पण नाही लागलंय काही. तू आईंना भेटून ये ना. जा लवकर जा. इथे आत्या आहेत. जा. चहा? त्या ऑल वेल ना? या, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. पण तू आधी वहिनीला जाऊन भेटून ये. ती खूप काळजी करते तुझी, तुला माहित आहे. आत्या, मी हेच सांगत होते त्यांना. आईंना काय झालं म्हणजे? खरं तर त्यांनी इकडे येण्याच्या आधी आईंना भेटायला हवं होतं, बरोबर ना आत्या? चहा झाला की भेटून येतो. म्हणजे तू भेटलास तिला की तिला अधिकच बरं वाटेल. विक्रांत, आय एम ओके. आईंना भेटून. पाहिलं काकू, तुमची तब्येत बरी नाहीये कळल्यावर लगेच आलो की नाही भेटायला. उगाच काहीतरी बोलू नका. मला माहितीये तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला आलाय. नाही नाही, ते खरंच आहे म्हणा, पण तो आहे कुठे? हो, पण काय रे, तुम्ही दोघं कुठे होतात इतके दिवस? हा, अहो आम्ही इथेच आहोत, पण विकी आमच्या हाती सापडतच नाही. त्याला आम्ही तरी काय करणार? त्याला मेसेज केला तर 4 दिवसांनंतर रिप्लाय करतो. हो, इतका बिझी झालाय की आम्हाला अक्षरशः विसरूनच गेलाय. म्हणून म्हटलं आज काहीही न विचारता सरळ घरी येऊया, तर हा घरी पण नाही. अरे ते दोघं निर्मलाताईंकडे गेलेत राहायला काही दिवसांसाठी. निरंजन भाऊजी बाहेर गेलेत ना म्हणून. अच्छा अच्छा, बर ठीक आहे, मग आम्ही निघतो. काकू, तुम्ही ठीक आहात ना? ठीक आहे रे बाबा, ठीक आहे. अरे तिला ठीकच असलं पाहिजे, कारण ती दिवसात नाही एकदा जरी अगं बाई अरे बापरे असं म्हणाली नाही तर आम्हाला टेन्शन येतं. काय आहे? हा बघा आला. संत्या प्लायवूड, तुम्ही इथे? इथे म्हणजे काय, तुलाच भेटायला आलो. जाणार कुठे? आई तुम्ही पण. आई बघू. काय रे? आई तू सारखं टेन्शन का घेत असतेस?
अरे काय करू, आता स्वभावच आहे माझा तसा तर. पण मला सांग की तू कुठे होतास? मी मोनिकाला विचारलं तर ती म्हणाली तू घरी आहेस, आणि ही म्हणाली तू हॉस्पिटलमध्ये. मग काळजी नाही वाटणार मला? अरे बापरे, मग आता बरं मला सांग, मोनिका कशी आहे? बरी आहे. आणि काय रे, एवढं तुला सांगून तू गेलासच ना हॉस्पिटलला? 4 दिवस सुट्टी घे आणि बायकोपाशी थांब म्हणून. पण खरं सांगू का, तुझी बायको मात्र फार गुणी आहे. नाही म्हणजे तुला ओरडा बसू नये म्हणून बिचारी खोटं बोलली आमच्याशी. मी खोटं बोलत नाही आत्या. मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? आत्ता तू म्हणतेस तू डिवोर्स देशील म्हणून, पण एकदा का तुला मोकळं केल्यानंतर तू डिवोर्स दिला नाहीस तर? कोण समजता हो तुम्ही मला आत्या? इतकी गैरगुजरी नाहीये मी आत्या. मी सुद्धा अडकले ना या किऑस्कमध्ये. आत्या तुम्ही मला मोकळं केलत ना तर मी निघून जाईन. विक्रांतकडे काय, मी त्या घराकडे सुद्धा वळून बघणार नाही. हा शब्द आहे माझा. प्लीज आत्या, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज आत्या, प्लीज. ठीक आहे, फक्त 2 तास आहेत आपल्याकडे. आपल्याला लगेच निघायला हवं. व्हॉट? आत्या, तुम्ही अग्री झालात? आपण आता इकडून निघणार आणि पुढच्या 1 तासात मी मोकळी होणार? विक्रांत, हॅलो. तब्येत कशी आहे आता? मी एकदम मस्त. आणि आत्या घरीच आहे ना? ती फोन का उचलत नाहीये? कुठे बाहेर तर जाणार नाहीये ना आत्या? अरे मी आणि आत्या काय? कुठे? नाही, आत्या म्हणाल्या झोपण्यापूर्वी अंगणात 2 फेऱ्या मारायला जाऊ. ठीक आहे. मला संत्या आणि प्लायवूड भेटले तिथे घरी, तर मला यायला जरा उशीर होईल. आत्याला सांग. हो चालेल ना, तू आरामात ये. तुझ्या मित्रांची छान गप्पा मार आणि मग ये. ओके बाय. ओके बाय. आत्या, निघूया. काय ग मोनिका, काय झालं? काही नाही. निघूया. हॉस्पिटल? अरे तिच्या डोक्यात अजून हॉस्पिटलचेच विचार येतात, मोनिकाचे नाही. ए तुम्ही जरा शाळा घ्यायची. काका, बरं झालं तुम्हीच म्हणालात. आता ह्याला शाळेची नाही, चांगल्या एक्स्ट्रा ट्युशनचीच गरज आहे. थांब, घेतो मी तुझी ट्युशन. विक्रांत, मोनिका बरी आहे ना आता? बोललास ना आता तिच्याशी? हो ठीक आहे. मग जा आता यांच्याबरोबर बाहेर जा, जरा गप्पा मार जा. नाही नाही काका, आम्ही त्याला आता असं सोडणारच नाही आहोत. विकी, तू आता आमच्या बरोबर चल, आपण एकत्रच बाहेर पडूया. आम्ही तुला आत्याकडे सोडतो ना. अरे चल, जरा वाटेत जरा गप्पा मारू, चहा घेऊ, आम्हाला पण वेळ दे जरा. आता नाही म्हणू नकोस. बहुत नखरे हैं तेरे. ठीक आहे, पण माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. चला. चल काकू, काळजी घ्या. चला येतो. बाय. या परत. हो हो. सूप घ्या. यावेळी कोणी नसेल हॉस्पिटलमध्ये. फक्त 2च तास आहेत आपल्याकडे. ओके.
दे दो हे घे तुझा फेवरेट ऑरेंज. अरे काला खट्टा इज द बेस्ट गुलाब. हे ह्याला पटवण्याचा मी हजारदा प्रयत्न केला, पण ह्याचं म्हणजे काय, एकदा ठरवलं की तेच ऑरेंज म्हटलं की आयुष्यभर ऑरेंज. याचं कसं आहे माहिती आहे ना, एक बार जो मैंने डिसीजन ले लिया उसके बाद मैं खुद की भी नहीं सुनता. ए आता तुम्ही दोघं मला गिराईक बनवू नका काय. हे विक्या, म्हटलं आठवतात ना आपले ते दिवस, 1-1 रुपया वाचवायचो आपण हा गोळ्या खाण्यासाठी. हो यार. आणि हा प्लाय त्याचे साठवलेले पैसे नेहमी हरवायचा. मग आपल्यातले थोडे थोडे काढून त्याला द्यायचो आपण. काय धमाल होते ना यार ते दिवस. खरंच खरंच. ए तुम्हाला तो बेंच आठवतोय का समोरचा? कुठला रे? अरे जो संत्यासाठी लक्की होता. हा मग किती मुलींना प्रपोज केला असेल रे त्याने. नाही म्हणता म्हणता एक 50 तरी नक्कीच ना. ए एकूण 50 मुली तरी होत्या का आपल्या वर्गात? हे बघ, मुली किती होत्या हे महत्वाचं नाहीये. एक तरी हो म्हणाली का तुला? ते एकीने तरी हो म्हटलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं की तो बेंच तुझ्यासाठी लक्की होता. अरे त्या पोरींसाठीच लकी म्हणायचा तो बेंच. विक्या तू बी ना करून हसू नकोस तू. स्वतःच आठवतंय का? स्वतःच आठवतंय का? माझं काय? इंग्लिश मध्ये ढ होतास ढ म्हणून सगळी लव्ह लेटर या विक्याकडून लिहून घ्यायचं आणि नंतर द्यायचं त्या दीपालीला. हो एकदा तिला कळलं होतं की सगळी लव्ह लेटर लिहितं कोण? विक्या. तुला सोडून त्याच्याच मागे लागली ती. आता हस नाही करून. खरं. अरे पण तिला कळलं कसं ते? ओ सब मेरी मेहरबानी थी मेरे दोस्त. काही नाही. माझं प्लायवूड नाव ऐकूनच पळून गेली ती. माझ्या बाबांचा प्लायवूडचा बिझनेस आहे म्हणून तुम्ही दोघांनी माझं नाव प्लायवूड ठेवलं आणि वर जगभर सांगत सुटलात हा प्लायवूड आहे म्हणून. अरे कधी कधी तर मी माझं खरं नाव विसरतो यार. एवढेच खरं नाव आहे काय? ए अरे परेश. अरे हो माहिती लक्षात, काहीतरी काय सांगतो माहित नाही, लक्षात नाही. अरे तुम्ही प्लायवूडच बट्टा मला. एक सेल्फी काढायचं ना पटकन. बर्फ वितळायच्यात काढा पण. हा लगेच. हा बघ. चल थांब थांब थांब. हा चल चल. आमच्या दोघांचं काढ. आता आमच्या दोघांचं का? आता तू आमचं काढतो. या तू आमचा. हा दे. हॅलो मॅम. हॅलो. हे काय तू अजून गेली नाहीस? मी निघणारच होते. काही अर्जंट आहे का? मी थांबू का? नाही नाही, काय आवश्यकता नाही. Come fast. घड्याळ काय बघतोस यार? अरे कुछ वक्त और गुजारते हैं यहाँ, थोड़ी देर और सही. तुझी डायलॉग बाजी झाली असेल ना तर आपण निघूया. अरे हॉस्पिटलमध्ये सकाळी सकाळी केसेस असतात ना. लवकर झोपायला पाहिजे घरी जाऊन. चला. लय भाव खातो राव तू. जसं काय आपल्याला काही कामच नाहीये ना. मग ना. उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा दुबईवरनं एक डिलिव्हरी येणार आहे. 7 वाजता मला पण जायचंय. मग आणि मला सुद्धा केवढं काम आहे, सकाळी उठून असं व्यायाम वगैरे करून बॉडी वगैरे करायची. बिल्डर. थोडक्यात लवकर उठायचं तिघांनाही सकाळी.
रिलॅक्स. चालेल. रिलॅक्स. आता मेन काम कधी करायचं? आत्ता मी फक्त सगळ्या टेस्ट केलेल्या. सगळ्या गोष्टीची शहानिशा झाल्याशिवाय मी काहीही करणार नाहीये. पण तरी किती वेळ लागेल? सगळे रिपोर्ट्स हातात यायला काही वेळ लागेलच ना. आणि सगळे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तरच आपल्याला हे करता येईल. आणि त्यानंतरच्या पुढच्या तासाभरात तू मोकळी होशील. चल, विक्रांत पोहोचायच्या आत घरी पोहोचलं पाहिजे. कम फास्ट. मजा आली, खूप मजा आली. विक्या विक्या, तुला आठवतंय एकदा आपल्या हिस्ट्रीच्या सरांनी प्लायवूडला वर्गाबाहेर कान पकडून उभा केला होता आणि नेमकी तेव्हा समोरून दीपाली गेली होती यालाशी बघत बघत बघत. हो हो. मला माझ्या बेंचवरून करेक्ट दिसलं होतं. पण त्या अवस्थेत सुद्धा मी तिला स्माइल दिलं होतं. हो. यालाच तर म्हणतात ना, गिरे तो भी टांग ऊपर. अरे चल विकी, भेटत जाय. हो. चल बाय. मजा आली. अरे पण तुम्ही जाणार कसे? कसे जाऊ रे, तू जा रे, जा. चल बाय. गुड नाईट. गुड नाईट. विकी पण काकूंसारखं टेन्शन घ्यायला लागला. अरे बरं झालं, वेळेत आला सगळी. मित्र सोडतच नव्हते. आनंदात दिसत होतास. बऱ्याच दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहिलं मी. आत्या, माणूस टेन्शन फ्री असला ना की असाच आनंदी असतो आणि असाच हसतो सुद्धा. विक्रांत, तुम्हाला पहिल्यांदा मी एवढं हसताना बघितलंय. काय झालं? कुठे गेलं चेहऱ्यावरचं स्माइल? डोंट वरी विक्रांत, तुमची सगळी टेन्शन्स आता लवकरच संपणार आहेत. तुमच्या चेहऱ्यावर आधी जसं स्माइल असायचं ना, ते परत येणार आहे. आय प्रॉमिस यू विक्रांत. I promise you from tomorrow you will be happy forever.